तर भारताच्या संरक्षण सज्जतेचा भाग म्हणून भारतीय नौदल अरबी समुद्रामध्ये सातत्यानं ऑपरेशनल मोडवरती आहे आणि सध्या निर्माण झालेल्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नौदलाची जहाजं, पाणबुडी आणि सागरी गस्त करणाऱ्या विमानांनी पश्चिम किनारपट्टीवर उच्च पातळीची सतर्कता राखली जाते। यावेळी व्यापारी जहाजांना सावधगिरीचा इशारा देण्यात आलाय, तर इतर जहाजांना संभाव्य धोका टाळण्यासाठी मार्गदर्शन केलं जातंय। नौदलाकडून सुद्धा तितकीच काळजी घेतली जाते। तर व्यापारी जहाजांना सावधगिरीचा इशारा देण्यात आलेला आहे आणि अरबी समुद्रात भारतीय नौदल सक्रिय झालं असल्याचं पाहायला मिळतंय। नौदल सातत्यानं ऑपरेशनल मोडवर असल्याचं आपल्याला माहिती मिळते। अरबी समुद्रात भारतीय नौदल आता सक्रिय झालेलं आहे। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नौदलाची जहाजं, पाणबुडी आणि सागरी गस्त करणाऱ्या विमानांनी पश्चिम किनारपट्टीवर उच्च पातळीची सतर्कता राखली जाते। भारत पाकिस्तान मधला संघर्ष तीव्र झाल्यामुळे त्याचे पडसाद देशभरात उमटताना दिसतायत आणि राजधानी दिल्लीमध्ये आता हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजा आजच्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। जे रजेवर गेले होते त्यांना पुन्हा बोलावून घेण्यात आलेलं आहे। सैन्यामध्ये काम करत असलेल्या प्रत्येकाच्या रजा आधी रद्द करण्यात आलेल्या होत्या। त्यांना तातडीनं ड्युटीवरती हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं आणि आता राजधानी दिल्लीमध्ये हाय अलर्ट आहे आणि सरकारी कर्मचारी जे आहेत त्यांच्या सगळ्या सुट्ट्या रद्द करून त्या सर्वांना आपल्या ड्युटीवरती हजर राहण्यास सांगण्यात आलेलं आहे। भारत पाकिस्तान मधला हा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चाललेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजा देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत। राजधानी दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। इथं सातत्यानं रस्त्यावरती उभं राहून लाऊडस्पीकरच्या माध्यमातून लोकांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातंय, सूचित केलं जातंय। इंडिया गेट परिसरातली ही दृश्य बघत होतो। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा गोळीबार झालेला आहे आणि याच पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय। ज्या ठिकाणी पाकिस्तानकडनं गोळीबार केले जात आहेत, ड्रोन सोडले जात आहेत किंवा मिसाईल लागले जात आहेत, त्याला तसंच्या तसं परतवलं जातंय। भारताकडनं तसंच प्रत्युत्तर मिळतंय। तर कुपवाडामध्ये पाकिस्ताननं पुन्हा गोळीबार केला, मात्र पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। पाकिस्तानचे सर्व ड्रोन देखील भारतानं पाडलेले आहेत। ज्या प्रकारे पाकिस्तान गोळीबार करतंय त्याला देखील भारतीय सैन्य जशास तसं चोख प्रत्युत्तर देत आहे। कुपवाडामध्ये पुन्हा एकदा पाकिस्ताननं गोळीबार करण्याचा प्रयत्न केलाय, पुन्हा एकदा त्यांना उत्तर मिळालं। आणखीन एक मोठी बातमी, भारताकडनं पाकिस्तानला उत्तर दिलं जातंय जशास तसं। थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे परराष्ट्र मंत्रालयाची। तर पत्रकार परिषद ही परराष्ट्र मंत्रालयाची होणार आहे। भारतानं पाकिस्तान विरोधात केलेल्या कारवाईबाबत या पत्रकार परिषदेतून माहिती दिली जाणार आहे। पाकिस्तान विरोधात आतापर्यंत केलेल्या कारवाईची A to Z माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात येणार आहे। देशवासियांना या सगळ्याची माहिती मिळणं आवश्यक आहे। देशामध्ये नेमकं काय काय घडतंय, परराष्ट्र मंत्रालयाकडनं वेळोवेळी पत्रकार परिषदा घेऊन अधिकृतपणे त्या संदर्भातली माहिती दिली जाते। आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद होणार आहे, त्यामुळे आपलं लक्ष त्याकडे असेल। संरक्षण मंत्रालयाची पत्रकार परिषद थोड्याच वेळात होणार आहे आणि आज पुन्हा एकदा A to Z माहिती आतापर्यंतची देशवासियांना दिली जाईल। आता एक मोठी घडामोड, जैसलमेरमध्ये देखील पाकिस्ताननं हल्ल्याचा प्रयत्न केला असल्याचं कळतंय आणि पाकिस्तानचा हा हल्ला भारतानं उधळून लावलाय। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमनं हा हल्ला उधळून लावला। पाकिस्तानच्या सर्व कारवाया भारतानं आतापर्यंतच्या हाणून पाडलेल्या आहेत। एकही कारवाई पाकिस्तानची यशस्वी होऊ दिलेली नाही। खरं तर पाकिस्तानचे हे नापाक इरादे आहेत आणि भारतीय सैन्य त्याला जशास तसं प्रत्युत्तर देत आहे। कोणत्याही पाकिस्तानच्या प्रयत्नांना भारताकडून तसंच उत्तर दिलं जात आहे, कारण भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमनं पाकिस्तानचे हे सर्व प्रयत्न हाणून पाडलेले आहेत। पाकिस्ताननं केलेला हा भारतावरचा हल्ला पुन्हा एकदा भारतीय सैन्यानं परतवून लावलाय। पाकिस्तानची डिफेन्स रडार सिस्टम कालच भारतानं उद्ध्वस्त करून टाकलेली आहे। हा सगळ्यात मोठा पाकिस्तान सैन्यावरचा भारताचा हल्ला आणि त्यानंतर देखील अनेक ठिकाणी भारतानं प्रत्युत्तर दिलेलं आहे। पाकिस्तानच्या हल्ल्याला जशास तसं उत्तर। काही प्रतिक्रिया ऐकूयात। पाकिस्तान को मुंह तोड़ जवाब दिया जा रहा है, तैयारी पूरी है और जिस तरीके से पाकिस्तान कायराना हमले कर रहा, हरकतें कर रहा, उसको देखते हुए बॉर्डर इलाकों में राजस्थान के अंदर खासतौर पर कड़ी सुरक्षा के साथ में कंप्लीट ब्लैकआउट किया गया।
रात 9 बजे से इस वक्त मैं जैसलमेर में हूँ। जैसलमेर की तस्वीर देखिए कि इस वक्त आपको सोनार फोर्ट के सामने, लेकिन नज़र नहीं आएगा, पूरे शहर के अंदर ब्लैकआउट कर दिया गया इस वक्त। और अब ये सुबह 4 बजे तक रहेगा। सिर्फ जैसलमेर ही नहीं, बाड़मेर, बीकानेर, श्रीगंगानगर, फलौदी और जोधपुर के अंदर भी ब्लैकआउट रहेगा, जिससे कि दुश्मन किसी तरीके का यहाँ पर हमला करने की हिम्मत नहीं कर पाए। और इसके अलावा खास तौर पर आप देखिए कि किस तरीके से, ये देखिए कि यहाँ जो जिस तरीके से नजर आ रहे हैं, यहाँ पर ये जैसलमेर के आसमान में आप देखिए कि किस तरीके से, शायद ये ड्रोन हो सकते हैं। आप देखिए कि किस तरीके से, ये जैसलमेर में आप देखिए कि किस तरीके से यहाँ पर लगता है शायद ड्रोन है, ये ड्रोन अटैक की कोशिश है, ऐसा लग रहा है, कहीं न कहीं लग रहा है। जिस तरीके से धमाके हो रहे हैं यहाँ पर, ये तस्वीरें अपने आप में न्यूज़ 18 इंडिया के कैमरे से देखिएगा आप किस तरीके से लगातार एक के बाद एक, ये देखिए कि ये जैसलमेर में शायद लगता है लगातार हुआ है, लगातार फायरिंग हो रही है। देखिए कि इधर ये गन शॉट फायरिंग है। तर जैसलमेरमध्ये आपले प्रतिनिधी रिपोर्टिंग करत असताना तिथं लाईव्ह त्यांना हल्ला होताना बघायला मिळाला होता आणि त्यानंतर आणखी एक मोठी बातमी प्राजक्ता। भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये आता घबराट पसरली असल्याचं पाहायला मिळत आहे। पाकिस्तानच्या 20 भागात आणीबाणी त्यांच्या सरकारकडून जारी करण्यात आलेली आहे। पाकिस्तानच्या 20 भागांमध्ये आणीबाणी, कारण भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये पळताभोई थोडी झाली आहे, घबराट पसरलेली आहे। तिकडचे स्थानिक सुद्धा पूर्णपणे भयभीत झालेले आहेत, कारण भारताकडनं मुंहतोड जवाब दिला जातोय पाकिस्तानला आणि त्यामुळे नागरिक सुद्धा सध्या भयभीत झालेत। त्यांचं सरकार, त्यांचं सैन्य हे पुरतं कोलमडून गेलेलं आहे, अपुरं ठरतंय देशवासियांचं संरक्षण करण्यासाठी। खरंय श्वेता, खरं तर जेव्हा भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं त्यावेळी पाकिस्तानच्या नागरिकांमध्ये भीती पसरली आणि ते आपल्याच सरकारला प्रश्न करू लागले की आपलं सरकार करतंय काय, आपलं लष्कर करतंय काय। मात्र आता पुन्हा भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये आणखी एकदा घबराट पसरलेली पाहायला मिळते। पाकिस्तानच्या 20 भागात आता आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे। तर भारताच्या संरक्षण सज्जतेचा भाग म्हणून भारतीय नौदल अरबी समुद्रामध्ये सातत्यानं ऑपरेशनल मोडवरती आहे आणि सध्या निर्माण झालेल्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नौदलाची जहाजं, पाणबुडी आणि सागरी गस्त करणाऱ्या विमानांनी पश्चिम किनारपट्टीवर उच्च पातळीची सतर्कता राखली जाते। यावेळी व्यापारी जहाजांना सावधगिरीचा इशारा देण्यात आलाय, तर इतर जहाजांना संभाव्य धोका टाळण्यासाठी मार्गदर्शन केलं जातंय। नौदलाकडनं सुद्धा तितकीच काळजी घेतली जाते। तर व्यापारी जहाजांना सावधगिरीचा इशारा देण्यात आलेला आहे आणि अरबी समुद्रात भारतीय नौदल सक्रिय झालं असल्याचं पाहायला मिळतंय। नौदल सातत्यानं ऑपरेशनल मोडवर असल्याचं आपल्याला माहिती मिळते। अरबी समुद्रात भारतीय नौदल आता सक्रिय झालेलं आहे। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नौदलाची जहाजं, पाणबुडी आणि सागरी गस्त करणाऱ्या विमानांनी पश्चिम किनारपट्टीवर उच्च पातळीची सतर्कता राखली जाते। भारत पाकिस्तान मधला संघर्ष तीव्र झाल्यामुळे त्याचे पडसाद देशभरात उमटताना दिसतायत आणि राजधानी दिल्लीमध्ये आता हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजा आजच्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। जे रजेवर गेले होते त्यांना पुन्हा बोलावून घेण्यात आलेलं आहे। सैन्यामध्ये काम करत असलेल्या प्रत्येकाच्या रजा आधी रद्द करण्यात आलेल्या होत्या, त्यांना तातडीनं ड्युटीवरती हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं आणि आता राजधानी दिल्लीमध्ये हाय अलर्ट आहे आणि सरकारी कर्मचारी जे आहेत त्यांच्या सगळ्या सुट्ट्या रद्द करून त्या सर्वांना आपल्या ड्युटीवरती हजर राहण्यास सांगण्यात आलेलं आहे। भारत पाकिस्तान मधला हा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चाललेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजा देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत। राजधानी दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। इथं सातत्यानं रस्त्यावरती उभं राहून लाऊडस्पीकरच्या माध्यमातून लोकांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातंय, सूचित केलं जातंय। इंडिया गेट परिसरातली ही दृश्य बघत होतो।